बघा, ही लंडनची प्रतिकृती आहे। आता तुम्ही प्रत्यक्ष लंडन बघायला मोठे झाल्यावर तर जाणारच आहात, पण आता तुम्हाला मी हे लंडनची छोटीशी प्रतिकृती दाखवते। ही लंडन मधली सगळ्यात आकर्षणाचं ठिकाण म्हणतात टॉवर ब्रिज। काय म्हणतात याला? टॉवर ब्रिज। आणि हा ब्रिज ह्या थेम्स नदीवर बांधलेला आहे। ही लंडन मधली सगळ्यात मोठी नदी आहे थेम्स नदी, आणि या थेम्स नदीवर हा टॉवर ब्रिज बांधलेला आहे। आणि युद्धासाठी वापरली गेलेली, पहिल्या महायुद्धासाठी वापरली गेलेली जी युद्धनौका किंवा जहाज म्हणूया आपण त्याला, ते जेव्हा येतं तेव्हा असा ओपन होतो आणि मग इथून ते जहाज जातं आणि ते जहाज गेलं की हा ब्रिज पुन्हा बंद होतो। बंद झाल्यानंतर हे गाड्या जाण्यासाठी पुन्हा हा ब्रिज सुरू होतो। तिथे अशा बसेस असतात, ह्या तिथल्या गव्हर्नमेंटच्या बसेस असतात, सरकारी बसेस असतात। त्याच्यानंतर ह्या टॉवर ब्रिज जवळच हे आहे लंडन आय। आपल्या यात्रेमध्ये जसे झुले असतात तसाच आहे हा, पण खूप मोठा आहे। ह्या एका केबिन मध्ये जवळजवळ 20 ते 25 लोक बसतात आणि हा असा फिरतो, थोडा फिरला की थांबतो। याच्यातून आपल्याला संपूर्ण लंडन दिसतं, म्हणून त्याला म्हणतात लंडन आय। त्याच्यानंतर तिथे जवळच आहे हा बकिंगहॅम पॅलेस। बकिंगहॅम पॅलेस हा पॅलेस तिथल्या राजांचा, राणीचा राहण्याचा आहे। याच्यामध्ये जवळजवळ 775 रूम्स आहेत। त्याच्या समोर रोज सकाळी आणि संध्याकाळी परेड होते। हे तिथले शिपाई आहेत, त्यांची परेड होते आणि ती परेड पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक तिथे येतात। त्या बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच हा आहे क्वीन व्हिक्टोरिया मेमोरियल। हा एक खांब आहे। हे आहे लंडन मधील सगळ्यात मोठे घड्याळ म्हणजे बिग बेन। याच्या समोरच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळा देखील आहे। आणि त्या इमारतीवर हे घड्याळ आहे। हे घड्याळ चारही बाजूला आहे, बिग बेन। आणि याची जी 1 वाजला 2 वाजल्यावर जी बेल वाजते ती जवळजवळ पूर्ण ह्या एवढ्या परिसरामध्ये ऐकू जाते। आणि इंग्रज जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी अशा प्रकारचे घड्याळ बांधलेलं आहे। आपल्या जळगावला सुद्धा असं घड्याळ आहे, जर तुम्ही कधी जळगावला गेले तर बघा। त्याच्यानंतर हा जो पॅलेस आहे टॉवर ब्रिजच्या जवळ आहे, याच्यामध्ये कोहिनूर हिरा ठेवलेला आहे। कोहिनूर हिरा याच्यामध्ये ठेवलेला आहे। त्याच्यानंतर याच्या बाजूलाच हे जे आहे तिथे आत्तापर्यंतचे होऊन गेलेले राजे, त्यांच्या राण्या यांचे सगळ्यांचे थडगे इथे बांधलेले आहेत। असं हे लंडनचं छोटंसं चित्र तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्ही मोठे झाल्यावर हे सगळं प्रत्यक्ष पाहून या। मी सहकुटुंब लंडन फिरून आले आहे, पण माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही तो अनुभव मिळावा म्हणून ही प्रतिकृती त्यांच्यासाठी आणली होती।